जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो अध्यायाणं नमो लोये सव्वसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सर्वदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं, जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित बृहद्रव्य संग्रहाचा हा जीवाधिकार सुरू आहे। या जीवद्रव्याच्या विविध विशेषणांचा येथे स्पष्टीकरणात्मक भाग आपण पाहतो आहोत, ज्यामध्ये आपण गाथा क्रमांक 9च्या माध्यमातून जीवाच्या भोक्तृत्व धर्माविषयी माहिती घेतलेली आहे। काय अद्भुत तत्वज्ञान या एकेका गाथेमधून आपल्याला आचार्यदेव सांगत आहेत। गाथेमध्ये आपण पाहिलं, एकदा गाथा पाठ म्हणूया। गाथा क्रमांक 9। ववहारासुह दुःखम ववहारासुह दुःखम पुग्गलकम् फलं पभुञ्जेदि पुग्गलकम् फलं पभुञ्जेदि आदानिच्चयनयदो चेदन भावंखु आदस्स चेदन भावंखु आदस्स। सुख दुःख कर्म फलांना भोगतो जीव व्यवहाराने स्वचेतन परिणामांना भोगतो जीव निश्चयाने। पहा, गाथेमध्ये आचार्य देवांनी सांगितलं की हा जीव व्यवहाराने सुखदुःख रूपी कर्मफळांना म्हणजे पुद्गल कर्मफळांना भोगतो आणि निश्चयाने हा जीव स्वतःच्या चेतनरूप परिणामांना म्हणजे स्वतःच्या भावांना हा जीव भोगतो। इतकं सुंदर यामध्ये वर्णन आलं की खरोखर व्यवहार नयाने, स्थूल नयाने आम्ही या सर्व खाद्य पदार्थांना, शरीराच्या रूपादिकांना आणि पूर्वबद्ध कर्मांच्या उदयाला भोगतो, पण खऱ्या अर्थाने हे सर्व भोगत असताना हे तर स्थूल कथन आहे, हे तर अर्धसत्य आहे। वास्तवामध्ये पाहिलं असता हे या कर्म फळांना भोगत असताना किंवा शरीराच्या रूपादिकांना भोगत असताना, बाहेरच्या स्पर्श रस गंध वर्णमय इंद्रिय विषयांना भोगत असताना आपण जे परिणाम करतो, जे भाव करतो, जे कषाय भाव करतो, त्या भावांना, मोह राग द्वेषाच्या परिणामांना किंवा त्यावेळी होणाऱ्या सुखदुःख रूप परिणतीलाच आपण भोगत असतो, असा या गाथेचा अतिशय संक्षेपामध्ये केलेला अर्थ आहे। ओहो, परंतु अज्ञानी जीव संसारामध्ये भटकत असताना या विशुद्ध तत्वज्ञानाला न ओळखता जे व्यवहाराने सांगितलेलं आहे त्यालाच सर्वथा सत्य मानून मी पत्नीला भोगतो, मी कुटुंब सौख्याला भोगतो, मी दिवाळी इत्यादी सणासुदीला केलेल्या फराळाला भोगतो, अशा प्रकारे थंड एसीच्या हवेला भोगतो, या प्रकारे व्यवहार नयाद्वारे केलेल्या कथनालाच अंतिम सत्य समजून याच पदार्थांना मी भोगतो आहे, अशा अज्ञानजनित मान्यतेमुळे आपल्या संसार परिभ्रमणाला वाढवितो। आणि हे किती सुंदर सांगितलेलं आहे। अहो, एखाद्याने आम्हाला
जर एखादी दुखापत केली, कुणी आम्हाला कानशिलात मारली, कुणीतरी आमच्या शरीरावरती खंड खंड केले, कोणत्याही प्रकारचा आघात केला, तर तो आघात जो आम्हाला झाला त्यावेळी आम्हाला ज्या वेदना झाल्या किंवा जे काही आम्हाला दुःख झालं, येथे म्हणतात वास्तवामध्ये तो जो शरीरावरती आघात झाला त्या आघाताला जीव भोगत नाही. ओहो, युद्धामध्ये जेव्हा विविध प्रकारचे प्रहार केले जातात किंवा कलह झाला असता, एखादं भांडण झालं असता, जी मारपीट होते, जे काही थोडंफार मारलं जातं, तर अशा वेळेला जे शरीरावरती आघात होतात, वास्तवामध्ये जीव त्या शरीराच्या आघाताला भोगत नाही. भोगतो असं म्हटलं जातं ते व्यवहाराने, पण वास्तवामध्ये त्या वेळेला शरीरावरती जो आघात होतो, तो आघात होत असताना जीव जे भाव करतो, वास्तवामध्ये जीव त्या परिणामांना भोगणारा आहे. निश्चयाने तो जीव आपल्या परिणामांना भोगतो. अशा प्रकारे या गाथेमध्ये कथन केलेलं आहे. काय जबरदस्त सुंदर येथे वर्णन आहे. हे मुळापासून शिकायला गेलो तर मग आपल्याला खऱ्या अर्थाने रोग झाल्यानंतर किंवा उपसर्ग झाल्यानंतर, विशिष्ट प्रकारची प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या वेदनांना कसं जिंकायचं याचा अमोघ मंत्र, याचा संजीवनी मंत्र खऱ्या अर्थाने या गाथांमध्ये दडलेला आहे. आम्हाला मृत्यू नको आहे, मृत्यू असेल तर तो पटकन हवा आहे. कोणत्याही प्रकारे वेदनाजनित मृत्यू आम्हाला नको आहे. कोणत्याही प्रकारची अशी आम्हाला तडफड नको आहे. अशा प्रकारचे भाव आमचे काही साधर्मी बंधू आमच्याजवळ व्यक्त करतात. स्वाध्याय करीत असताना प्रत्येकाला ही भावना असते की मरण तर सगळ्यांनाच येणार आहे, हो, परंतु आम्हाला अशा प्रकारे वेदनामय नको आहे. अरे बाबा, परंतु हेच जर जाणून घेतलंस तर मुनिराज कोणत्या तत्वज्ञानाच्या आधारे, कोणत्या सिद्धांतांच्या आधारे या उपसर्गांना जिंकतात, परिशहांना जिंकतात. अद्भुत विशेष गोष्ट आहे. संलेखना धारण केल्यानंतर विशिष्ट प्रकारे वेदना होत असतील तर त्यावेळेला मरणाची इच्छा करणं हा संलेखनेमधला कलंक आहे. थोडंसं विषयांतर होतंय जरूर, परंतु या गाथेचं मर्म आणि महत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या अँगलनी या गाथेचा विचार करणं भाग आहे. काय किती सुंदर सांगतायत की खरोखर एखाद्याने संलेखना घेतली आणि संलेखना घेतल्यानंतर त्याचा रोग वाढतो आहे, त्याला विशिष्ट प्रकारे वेदना होत आहेत, आणि अशा वेळेस जर तो जीव संलेखनेमध्ये असताना मरणाची इच्छा करू लागला आणि हे जीवन संपावं अशी इच्छा करू लागला, तर तो संलेखनेमधला अतिचार आहे. ती संलेखना निर्दोष संलेखना नाहीये. ओहो, संलेखना घेतल्यानंतर माझं आयुष्य वाढावं, मला आणखी जगायला मिळावं, अशा प्रकारचा भाव येणं संलेखनेमध्ये दोष आहे. अगदी त्याचप्रमाणे संलेखना घेतल्यानंतर जर जीवाला मरण लवकर यावं असं वाटू लागलं तर तो सुद्धा त्याचा अतिचारच आहे. यातून सगळ्यातून काय सांगायचं आहे की हे सांगायचंय की त्या वेळेला परिणामांची स्थिरता साधायची असेल तर ती मी कशी साधू. कारण इथे जे ऐकतायत सर्व साधर्मी जीव, त्या सगळ्यांच्या मनात हीच भावना आहे की माझं मरण संलेखनेपूर्वक झालं पाहिजे, शांत परिणामपूर्वक झालं पाहिजे, स्थिरतेने मी देह सोडला पाहिजे. मग ही जर आमची भावना असेल तर त्या स्थिरतेसाठी आवश्यक जो पाया आहे तो आम्हाला माहिती करून घ्यायला पाहिजे, आणि तो येतो या गाथांमधून. इथे काय सांगतात आचार्य, जीव व्यवहाराने पुद्गल कर्म फळाला भोगतो. म्हणजे मी या शरीरजनित जी आकुलता व्याकुलता आहे किंवा शरीराशी संबंधित जी वेदना वगैरे आहे तिला तर मी व्यवहाराने भोगतो. म्हणजे मी त्या वेदनेला भोगतो असं म्हटलं जातं. वास्तवामध्ये ती वेदना त्या प्रकारे होत असताना, त्या शरीराची तज्जन्य त्या रूपाने परिणती होत असताना मी जे भाव करतो त्या भावांचंच दुःख, त्या भावांचंच फळ मी भोगत असतो. ओहो, अद्भुत आहे. हे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे विशिष्ट प्रकारे एखाद्या कीटकाने दंश केला, एखाद्या ठिकाणी आपल्या शरीराला विजेचा झटका लागला, किंवा गुलाबजाम खात असताना आपण उदाहरण पाहिलं होतं, काही लोक गुटखा खातात, काही लोक मिश्री लावतात, तर अशा प्रकारे विशिष्ट प्रकारे शरीराची अवस्था असताना जो स्वाद येतो, व्यसन केलं जातं वेगवेगळ्या प्रकारे, तर अशा प्रकारे जो स्वाद येतो तो स्वाद कुठून येतो? त्या गुलाबजाम मधून येत नाही, त्या विशिष्ट पदार्थांमधून येत नाही,
तो पदार्थ तर शरीराच्या संपर्कात आलेला आहे. जीव त्या पदार्थांना भोगत नाही. वास्तवामध्ये त्यावेळेला जीव पुद्गल कर्मांना भोगूच शकत नाही, कारण ते पदार्थ तर चैतन्य रूप आत्म्यापासून भिन्न आहेत. आपण मागच्या व्याख्यानामध्ये पाहिलं होतं की जीव केवळ ज्ञान गुणाद्वारे त्यांचा स्वाद जाणतो आणि जाणल्यानंतर त्यामध्ये अनुकूल प्रतिकूल रूप वेदन करतो. हे चांगलं हे वाईट अशी मान्यता करतो आणि त्या मान्यतेलाच भोगतो. ओहो, अद्भुत आहे. आणि म्हणून मग हा आधार बनतो. ओहो, हा जो रोग झालेला आहे, ही रोगाची दशा तर शरीरामध्ये निर्माण झालेली आहे. हा जो ताप आलेला आहे, अंग ठणकत आहे, ही जी वेदना होते आहे, ही शरीरामध्ये होते आहे. आणि हा चैतन्य रूप आत्मा शरीरापासून भिन्न आहे. आणि म्हणून शरीराच्या मध्ये झालेल्या विकृतीचं ज्ञान करणं हा तर माझा स्वभाव आहे. परंतु त्यावेळेला शरीर म्हणजे मी अशी मान्यता न करता मी त्या ज्ञानापुरता मर्यादित राहून त्या दुःखाच्या वेदनापासून स्वतःला वाचवू शकतो. वास्तवामध्ये हीच भेद विज्ञानाची अद्भुत कला आपल्याला या गाथेमधून शिकायची आहे. कोण म्हणतं हे सोपं आहे, कोण म्हणतं की हे लगेच जमणारं आहे? अजिबात नाही. हा पुरुषार्थाचा भाग आहे. अहो, पण त्या पुरुषार्थाला कुठेतरी प्रारंभ तरी करायला पाहिजे. पहिल्यांदा हे चिंतनामध्ये तर आलं पाहिजे. चिंतनामध्ये येईल तर चर्येमध्ये येईल. जर चिंतनामध्येच नाही येणार तर चर्येमध्ये कुठून येणार? ते आमच्या आचरणात कुठून येणार? आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला याचं चिंतन केलं पाहिजे, याचा निर्णय केला पाहिजे. आणि मग या सिद्धांतावरती जेव्हा दृढ राहून आम्ही आमच्या परिणामांना सांभाळू शकू, तेव्हा निश्चितच अशा प्रकारच्या आधी व्याधी जनित वेदनांवर सुद्धा आम्ही विजय मिळवू शकू. अशा प्रकारचा हा पुरुषार्थ अनादी काळापासून अनंत जीवांनी करून दाखवलेला आहे. आणि त्या आधारेच आपण या सिद्धांताचं अवलंबन घेऊन आपल्या शुद्ध आत्म्याला सुद्धा या सर्व दुःखाच्या परिपाटीपासून निश्चितच वाचवू शकतो. अद्भुत आहे. असा पुरुषार्थ करण्याचा जो आनंद आहे तो अलौकिक आहे. काय म्हणतो आहे? अशा प्रकारची कदाचित पूर्वकर्मांचा असा त्याचा उदय आला असताना सुद्धा, रोगादी झालेले असताना सुद्धा, वेदना शरीरामध्ये होत असताना सुद्धा अशा प्रकारच्या तत्वचिंतनाचा आधार घेऊन त्या वेदनांना जिंकण्याचा पुरुषार्थ करणं यामध्ये सुद्धा अलौकिक आनंद आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या प्रकारचं औषध घेऊन त्या रोगापासून स्वतःला मुक्त करणं यामध्ये जीवाचा पुरुषार्थ नाहीये. आम्ही काय मानतो? असं होतंय होय, त्याचं औषध घेऊया आणि आपण यातून मुक्त होऊया. हा खरा पुरुषार्थ नाहीये. अशा पुरुषार्थाने आपण तात्कालीन उपाय तर करू शकू, परंतु सदा काळासाठी या दुःखापासून आपण मुक्त होऊ शकणार नाही. येथे तर शाश्वत औषधाची गोष्ट करतायत. येथे तर सदा काळ या जन्म मरणाच्या आणि व्याधींच्या चक्रातून सुटण्याची गोष्ट करतायत. आणि ती शिकण्यासाठी कदाचित मी तर तुम्हाला नक्की सांगतो, अगदी 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 प्रामाणिकपणे हे तुम्हाला वधान मी तुम्हाला सांगतो की वास्तवामध्ये असा पुरुषार्थ करीत असताना, तत्वज्ञानाचा आधार घेऊन असा पुरुषार्थ करीत असताना जरी आपल्याला अपयश आलं, जरी आपल्याकडून तेवढा तीव्र पुरुषार्थ होऊ शकला नाही, तरी सुद्धा योग्य समजपूर्वक योग्य वस्तू स्वरूपाला जाणून घेऊन जेव्हा आम्ही अशा प्रकारचा पुरुषार्थ करून अपयशी जरी झालो, तरी सुद्धा त्यावेळेला जीवाला कथंचित आंशिक निराकुलता झाल्याशिवाय राहतच नाही. का? कारण आपल्याला सत्य समजलेलं आहे. भलेही आपल्याला ते सत्य आपल्या पर्यायीमध्ये उतरवता आलेलं नाही, परंतु त्या सत्याला समजून घेण्याने सुद्धा आमच्या जीवनामध्ये आंशिक निर्मलता नियमाने येतेच येते. कित्येक महापुरुषांनी सत्याचे प्रयोग केले की नाही? ओहो, सत्याचे प्रयोग हे खरे सत्याचे प्रयोग आहेत. हा खऱ्या अर्थाने सत्य जीवनामध्ये उतरवण्याचा, सत्स्वभावी आत्म्याचा आश्रय घेऊन त्याच चैतन्य रूप आत्म्याचा आनंद पर्यायीमध्ये उतरवणं खऱ्या अर्थाने हाच सत्याचा प्रयोग आहे. केवळ खरं बोलणं हा सत्याचा प्रयोग नाही.
सत्स्वभावी आत्म्याचा आश्रय घेऊन चैतन्यमय आनंद आपल्या पर्यायीमध्ये उतरवणं खऱ्या अर्थाने हाच जीवाचा असली पुरुषार्थ आहे. पाहूया मग या गाथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की जीव या शरीराचा, शरीरजनित वेदनांचा, कदाचित 5 इंद्रियांच्या विषय भोगांचा भोगता आहे असं जे विधान केलं जातं ते तर व्यवहारजनित आहे, ते सांगण्यापुरतं आहे. वास्तवामध्ये तर हा जीव खऱ्या अर्थाने आपल्याच सुख दुःख रूप परिणतीला म्हणजे स्वतःच्या मोह राग द्वेषादी भावांचा करणारा आणि त्यांनाच भोगणारा आहे. खूप सुंदर चर्चा आहे. पहा, ही जर आपल्याला मुळातून समजली तर आपल्याला खऱ्या अर्थानं हे जीवन जगताना पदोपदी या सिद्धांतांचा उपयोग होऊ शकतो. पहा, यामध्ये 1-2 शंका सुद्धा आठवत आहेत विचारलेल्या, की शांतीनाथजींनी हा प्रश्न विचारला होता की अशा प्रकारे जर जीव या सगळ्या शरीराला आणि शरीरजनित या बाह्य पदार्थांना जर भोगणारा नसेलच आणि तर मग हा जीव जड होऊन जाईल, हा जीव नाही राहणार, अजीव होऊन जाईल, कारण तो या सर्व पदार्थांना भोगू शकत नाही. मग सुखदुःखाचं वेदन तो या कसा करणार? तर त्याचं उत्तर आहे की खऱ्या अर्थाने जीव या सर्व बाह्य पदार्थांना भोगत नाही, बाह्य पदार्थांना करणारा करता नाही, यामुळे जीव जड होत नाही. जर जीव या पदार्थांना भोगत नाही एवढंच सत्य आहे, या पदार्थांना जाणतो की नाही? पुन्हा एकदा थोडंसं कठीण वाटत असेल पण कठीण नाहीये. जीव शरीराला भोगत नाही, शरीराच्या बाहेरील परपदार्थांना भोगत नाही, हे बरोबर, पण शरीराला आणि शरीराबाहेर पदार्थांना जाणतो की नाही? तर जाणतो. मग जाणतो म्हणजे तो जड नाही आहे, जाणतो याचा अर्थ तो चैतन्य रूप आहे. जर तो जसा भोगत नाही तसाच तो जाणत पण नाही असं असतं तर निश्चितच तो जड झाला असता. म्हणजे जीव जड होण्याची अट काय आहे की जीवाने परपदार्थांना भोगला नाही म्हणून तो जड झाला असं नाहीये. तर तो जाणत सुद्धा नाही असं जर झालं तर मग तो काय होऊन जाईल? जड होऊन जाईल. परंतु असं तर होत नाही. जीव परपदार्थांना भोगत नाही निश्चययाने, व्यवहाराने भोगतो असं कथन केलेलं आहे शास्त्रांमध्ये, परंतु निश्चयाने तो परपदार्थांना भोगत नाही, स्वलाच भोगतो असं कथन केलेलं आहे. आणि तो परपदार्थांना भोगत नाही पण परपदार्थांना जाणतो अवश्य, आणि म्हणून जाणल्यामुळे तो जड होत नाही, तो चैतन्याचा चैतन्यच राहतो. खूप अद्भुत आहे हे. थोडंसं समजायला पहिल्यांदा कठीण वाटलं तरी सुद्धा एकदा समजल्यानंतर आपल्याला अनंत आकुलतेपासून वाचवणारा असा हा अद्भुत मंत्र आहे. मध्ये शोभनाताईंनी एक प्रश्न विचारला होता की जीवात्मा असं कशाला म्हणायचं, काय आवश्यकता आहे? खऱ्या अर्थाने ते पिवळं पितांबर म्हटल्याप्रमाणे दुहेरी उल्लेख होतो, डबल होतो. तर खरं आहे जीवात्मा म्हणण्याचं काही कारण नाही. जीव आणि आत्मा हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत, त्यामुळे एक शब्द वापरला तरी पुरेसा आहे. जीव म्हटलं तरी चालेल, आत्मा म्हटलं तरी चालेल. बोलण्याच्या ओघामध्ये मी बोललो, परंतु इथून पुढे बाकी आपण जीवात्मा न म्हणता जीव किंवा आत्मा असा उल्लेख करूया. त्यामध्ये थोडासा फरक पण आहे बरं, एक फरक पण आहे. जीव द्रव्य अंतर्गत येतो आणि आत्मा हा शब्द शक्यतो तत्व या अपेक्षेमध्ये येतो. आता द्रव्य आणि तत्व यांच्यामध्ये काय फरक आहे हे थोडीशी आणखी सूक्ष्म चर्चा आहे, पुन्हा कधीतरी करूया. पण एवढं लक्षात घ्या, जीव द्रव्य ही संकल्पना फार मोठी आहे, याच्यामध्ये बराच विस्तारित भाग येतो. आणि आत्मा म्हटल्यानंतर जीव तत्व येतं, आणि जीव तत्व म्हटल्यानंतर त्यामध्ये थोडासा कमी भाग येतो. कमी भाग येतो अर्थात त्याच्यामध्ये केवळ जीवाचा शुद्धांश येतो. जीवाचा अशुद्ध रूप जो भाव आहे तो आत्मामध्ये येत नाही किंवा जीव तत्वामध्ये येत नाही. असा थोडासा त्याच्यामध्ये भेद आहे. पुन्हा कधीतरी आपण त्याची चर्चा करूया. पहा, मला एक नवीन गोष्ट या माध्यमातून समजली होती की काही दिवसांपूर्वी समजली. आपला जो मूळ पहिला सर्वप्रथम लिहिला गेलेला जो ग्रंथ आहे माहितीये, जैन साहित्याचा सर्वप्रथम लिहिलेला गेलेला ग्रंथ कोणता आहे? हा माहितीये बऱ्याच लोकांना, षटखंडागम. बरं ना, षटखंडागम हा प्रथम ग्रंथ आहे.
तर त्या षटखंडागम ग्रंथामध्ये सर्वत्र जीव असा उल्लेख आहे, आत्मा हा उल्लेख नाही. बोला, श्रुतेशी विशेष गोष्ट आहे ही की षटखंडागम नावाचा एवढा मोठा महान ग्रंथ आणि या ग्रंथामध्ये सर्वत्र जीव द्रव्याचा उल्लेख आहे. जीव हा शब्द आलेला आहे, आत्मा हा शब्द आलेला नाही. आणि समयसार ग्रंथ पहा, सगळीकडे आदा 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 आत्मा आत्मा अशीच गोष्ट सर्वत्र आहे. हे विशेष आहे. म्हणजे थोडंसं शब्दार्थामध्ये सुद्धा कसा हा भावभेद असू शकतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपण याला पाहता येईल. पाहूया पुन्हा कधीतरी आपण याची विस्ताराने चर्चा करूया. तर अशा प्रकारे खूप सुंदर यामध्ये भोक्तृत्व अधिकारांतर्गत चर्चा सुरू आहे. मला तर ही गाथा लवकर पूर्ण करायची इच्छा आहे, पण होतच नाहीये. काय करू सांगा. तर आता हा यामधला एक अंतिम मुद्दा घेऊया आणि आपण गाथा पूर्ण करूया की जीवाचा भोगता स्वभाव म्हणजे काय आहे. मी एक दोन प्रश्न विचारतो आणि मग आपलं मत घेऊन आपण चर्चा पुढे करूया, पुढे सुरू ठेवूया. जीव पुद्गल कर्म फळांना भोगतो, ही जी व्यवहार न्यायाची अपेक्षा आहे ती आपण येथे मुख्य रीतीने घेऊया. एखाद्या जीवाने खूप पाप कर्म केलं आणि त्या पाप कर्माच्या निमित्ताने त्या पाप परिणाम केल्यामुळे त्याला भरपूर पाप कर्माचा बंध झाला. असंच होतं ना, असंच घडतं ना. पाप परिणाम केले आणि त्याचं फळ म्हणून त्याला पाप कर्माचा बंध झाला. आता त्या पाप कर्मांचा उदय आला, थोडा वेळ गेला मध्ये, ते कर्म बांधलं गेलं आणि त्यानंतर त्या पाप कर्माचा उदय आला आणि उदय आल्यानंतर मग त्याला पुन्हा त्याचं फळ भोगावं लागलं आणि त्या फळ भोगण्यामध्ये तो जीव पुन्हा त्या पाप कर्माच्या उदयामुळे दुःखी कष्टी झाला. निश्चितच त्याला आकुलता झाली. घडतं, असं नेहमीच घडतं संसारात. मग आता प्रश्न आहे की त्यानं पाप केलं कधी? पूर्वी. आणि त्याचं फळ केव्हा भोगतो आहे? जेव्हा ते पाप कर्म उदयाला आलं तेव्हा. आणि तुम्हाला माहिती आहे हा अंतराल, हा काळखंड किती असू शकतो? तर तो जास्तीत जास्त 70 कोडी एवढा दर्शन मोहनीयाचा बंध आहे. खूप मोठा, म्हणजे करोडो वर्षानंतर. काय सांगता? म्हणजे आता प्रवचन ऐकता ऐकता जर एखादा असा परिणाम झाला पापाचा, होणार नाही पण झाला, तर काय फळ मिळू शकतं? आता लगेच नाही, लाखो वर्षानंतर सुद्धा त्याचं फळ भोगावं लागू शकतं कर्मांच्या उदयानुसार. बोला, म्हणजे या गणितानुसार नियम काय झाला? आत्ता परिणाम केले, आत्ता बी पेरलं आणि त्याचं फळ केव्हा भोगावं लागलं? जेव्हा त्या कर्मांचा उदय येईल तेव्हा. मग काय 1-2 वर्ष लागतील, कदाचित 1-2 दिवस लागतील, कदाचित लाखो वर्ष लागतील, कदाचित करोडो वर्ष लागतील. तो कर्मबंध किती काळासाठी झालेला आहे याच्यावर अवलंबून आहे. तर एक नियम तर असा आहे की आज केलेल्या परिणामांचं फळ तुम्हाला कर्मांचा उदय आल्यानंतर भोगावं लागणार. लक्षात येते का संजयजी? काय चर्चा चालली आहे? चर्चा ही चालली आहे की भोगता जो आत्मा बनतो त्याचा आधार काय आहे, कोणाचा भोगता बनतो आणि केव्हा बनतो. लक्षात आली का चर्चा? तर आज परिणाम केले तर आज केलेल्या परिणामांचं फळ तो त्याची योग्यता आल्यानंतर भोगतो. बरोबर आहे का? आणि हेच आपल्याला आजपर्यंत ठाऊक आहे. आजपर्यंत आपण हेच ऐकलेलं आहे की पुण्य करा आज, उद्या तुम्हाला त्याचं फळ नंतर मिळेल. पहा, आणि दुसरी गोष्ट की आज तुम्ही पाप करा आणि त्याचं फळ तुम्हाला उद्या मिळेल, म्हणजे ते उद्या भोगावं लागेल. हे आजपर्यंत आपल्याला सर्व ठिकाणी हे ऐकायला मिळालं आणि याच नियमानुसार, याच कर्मांच्या सायकलनुसार आम्हाला माहिती आहे. परंतु हे सुद्धा व्यवहार कथनच आहे, वस्तुस्थिती अशी नाही. हे नाही, हे असं नाहीये. म्हणजे आज कर्म करायचं आणि त्याचं फळ उद्या भोगायचं, नंतर भोगायचं, हा सुद्धा खूप स्थूल व्यवहार आहे. खरं पाहायला गेलं तर ज्या समयाला तुम्ही परिणाम करता त्याच समयाला तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागतं. हा निश्चय नय आहे. काय सांगता? मग ह्यानुसार तर सगळी कर्म पद्धती मोडून पडेल. अशा प्रकारे तर मग आजपर्यंत ऐकलेलं सगळंच चुकीचं ठरेल.
पहा सगळं सिद्ध करणार आहे, काळजी करू नका. बोला, एखाद्या जीवाने भयंकर पाप केलं, प्रदीप कुमारजी खूप भयंकर पाप केलं आणि त्याचं फळ म्हणून त्याला नरक गतीचा बंध झाला. बोला, आता त्यानं परिणाम केला केव्हा? मनुष्य असताना. समज में आया? आणि त्या परिणामाचं फळ भोगायला कुठे गेला? नरकामध्ये गेला. बोला, मधली काही वर्ष मिळाली की नाही त्याला मरूपर्यंत, मरण होईपर्यंत? श्रेणिक राजाचं उदाहरण आहे की नाही, की त्यानं मुनिराजांच्या गळ्यामध्ये सर्प टाकला. परिणाम केव्हा केला होता? खूप पूर्वी. आणि त्याचं फळ भोगायला कुठे गेला? नरकामध्ये. मग भोगतापणाची चर्चा सुरू आहे ना आता. आत्मा भोगता कसा बनतो याची चर्चा सुरू आहे की नाही. मग त्यानं परिणाम केले अगोदर आणि त्याचं फळ मिळालं त्याला पुढच्या भावामध्ये काही वर्षानंतर. हे सुद्धा स्थूल कथन आहे, वास्तवामध्ये हे सत्य नाही. वास्तवामध्ये सत्य तर हे आहे, ओहो, जिनेंद्र प्रभूंची ही अपरंपार कृपा. जिनेंद्र परमात्मा सांगतात, खरं पाहायला गेलं तर, निश्चय नयाने पाहायला गेलं तर, ज्या समयाला त्या राजाने तो परिणाम केला, पाप परिणाम केला, त्याच समयाला त्याने त्याची आकुलता भोगली. त्याने जो परिणाम केला मुनिराजांचा अवर्णवाद करण्याचा, त्यांच्यावर उपसर्ग करण्याचा, तो जो परिणाम होता त्या परिणामांचं फळ त्याने त्याच वेळी भोगलं. आता मग नरकगतीमध्ये जाऊन काय भोगणार आहे तो? नरकामध्ये जन्म घेतला स्वतःच्या योग्यतेने आणि तिथे जन्म घेतल्यानंतर तिथे जो क्रोध करतो आहे, तिथे जो रागद्वेष करतो आहे, तिथे जो कषायांनी तप्त होतो आहे, बस त्या कषायांचं फळच त्या समयाला तो भोगतो आहे. म्हणजे येथे उधारीचा धंदा नाही, रोखीचा धंदा आहे. समजलं का? हे लवकर नाही, पटकन नाही समजणार, अजूनही नाही समज. आणि हे पचणं फार अवघड आहे, हे पचणं फार अवघड आहे. मग कोणतं खरं धरायचं? खरं पाहायला गेलं तर दोन्ही खरे आहेत. मग त्या दोघांची संधी कशी बसणार? पहा, मी सांगतो. एखाद्या व्यक्तीने खूप दान दिलं. एखादा प्रसंग होता पंचकल्याणकासारखा किंवा एखादा विधान घालण्यासारखा खूप महान शुभ प्रसंग होता आणि त्या ठिकाणी त्यांनी दान राशी दिली, दान दिलं आणि त्यामुळे तिथे एक धार्मिक आयोजन खूप सुंदररित्या संपन्न झालं. आता ज्यावेळी त्यानं दान दिलं त्यावेळी त्याला काहीतरी भाव झाले की नाही? काय भाव न देता होताच त्यानं दान दिलं नीतीजी, तर निश्चितच त्याला भाव झाले म्हणून त्यानं दान दिलं. मग जैन शास्त्र सांगतं, निश्चय नाही सांगतो, ज्यावेळी त्याला दान द्यायचे भाव झाले ना, बस त्याच वेळी त्यानं त्या भावांचं फळ भोगलं. आल्हाद झाला, बरं वाटलं, छान वाटलं, जे काही त्याला आल्हाद झाला, त्याला कृतकृत्य वाटलं, मी धर्मामध्ये कुठेतरी उपयोगी पडलो, अशी जी त्याला भावना झाली, त्यानं त्या भावनेचं फळ भोगलं. समजलं का? आता त्यावेळी जो कर्मबंध झाला पुण्याचा, तो 20 वर्षांनी उदयाला आला आणि 20 वर्षानंतर त्याचं मरण झालं आणि तो स्वर्गातल्या प्रथम स्वर्गामध्ये त्या दान राशीचं फळ म्हणून जन्मला. मग तिथे जन्मल्यानंतर आम्हाला काय दिसलं? बघा, ते दान दिलं होतं त्याच्या फळामध्ये पहिल्या स्वर्गातला देव म्हणून जन्मला. मग तिथं त्याला काय झालं? तिथं गेल्यानंतर अंतर्मुहूर्तातच त्याचं शरीर 16व्या वर्षाच्या तरुणाप्रमाणे सर्वांग सुंदर झालं आणि 32 देवांगना हात जोडून उभ्या होत्या. लगेच हा त्यांच्यामध्ये रमला. त्याला तिथं परिणाम काय झाले? त्या देवांगनांचा भोग घेण्याचे भाव झाले. आता आम्ही डोकं काय लावलं किंवा आता आम्ही व्यवहारमयाने काय सांगितलं? तिथं जे त्यानं दान देण्याचं पुण्य केलं होतं त्याचं फळ म्हणून इथं तो देवांगनांना भोगतो आहे, इथं त्या स्वर्गातल्या सुखांना भोगतो आहे. निश्चय नाही म्हणतो, नाही, ते दान राशी दान दिलेल्याचा आल्हाद रूप फळ त्यानं तिथंच भोगलं. आणि आता जे स्वर्गामध्ये 5 इंद्रियांचे विषय भोगण्याचे भाव करतो आहे, कषाय करतो आहे, मोह करतो आहे, लोभ करतो आहे, त्याचं फळ म्हणून त्याच समयाला अनंत आकुलित सुद्धा होतोच आहे. समजलं का? फार सुंदर चर्चा आहे हो. तुम्ही त्या 2 परिणामांना स्वतंत्र पहा, म्हणजे लक्षात येईल की त्या वेळेला करतो काय आहे आणि भोगतो काय आहे.
इथे दान देण्याचा भाव त्याचं कर्ता, कार्य आणि त्याच वेळेला जो आल्हाद भोगतो आहे त्याचा भोगता. इकडे स्वर्गात गेल्यानंतर त्याच वेळी मोह राग द्वेष करण्याचा भाव आणि त्याच वेळेला त्याची आकुलता म्हणजे त्याचं भोगणं. अशा प्रकारे कर्ता आणि भोगतापणा अगोदर करायचं आणि नंतर भोगायचं असा सांगणारा व्यवहार नाही. त्याच वेळी करायचं आणि त्याच वेळी भोगायचं असा सांगणारा निश्चय नाही. बोला, समजलं आहे? बोला, आता प्रवचन ऐकता आहात, फार बरं वाटतंय, फार बरं वाटतंय. मग याचं फळ तुम्हाला नंतर पाहिजे म्हणा, 1-2 वर्षांनी, पुढच्या जन्मामध्ये. केव्हा पाहिजे फळ याचं? अहो, आत्ता जे समजलं, आत्ता जे कळालं त्याचा आनंद इथेच. मग समजून घेण्याचा भाव, पुरुषार्थ हे कार्य आमचं. जीव निश्चयने आपल्या परिणामांचा करता आहे. आता जे आम्ही ज्ञान मिळवलं त्याची आम्ही करता, आणि जे समजलं, जे बरं वाटलं, जे काही आम्ही भाव अनुभवले त्याचेच आम्ही भोगता. आता मग ह्याच्या निमित्ताने जे पुण्यबंध झालं ते आम्ही ऐकतो आहोत, म्हणजे आम्हाला पुण्यबंध होतोय की नाही? लक्ष असेल तर पुण्यबंध, लक्ष नसेल तर कुठला पुण्यबंध, होय की नाही? मग पुण्यबंध झाला, ठीक आहे. मग तो उदयाला आला. मग उदयाला आल्यानंतर त्यावेळी काही ना काही परिणाम करणार आहे की नाही? निश्चितच करणार आहे. मग त्या परिणामांचा करता आणि त्या परिणामांनी ज्यावेळी जे काही वेदन करेल तेच त्याचं फळ. अशा प्रकारे येथे जीव त्याच समयाला आपल्या परिणामांचा करता आणि त्याच समयाला आपल्या परिणामांचा भोगता सुद्धा असतो. समजलं का? काय गजब आहे. खूप सुंदर आहे तत्वज्ञान. हे समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे. आज सांगितलं आणि लगेच आम्हाला सगळं समजलं असं तर काय नाही होणार. थोडा वेळ द्यायला पाहिजे. मी विचारतो तुम्हाला, पोटात दुखणं हे सुखाला कारण आहे का दुःखाला कारण आहे? आम्हाला माहितच नाही, कारण आम्हाला आमच्या पोटात कधी दुखलंच नाही. असं कसं म्हणता? पोटात दुखणं सुखाला कारण आहे की दुःखाला? सगळ्यांचं एक साथ उत्तर येतं, पोटात दुखणं दुःखाला कारण आहे. अजिबात नाही. माझा 7 वर्षांचा मुलगा आहे, त्याला पोटात दुखलं की बरं वाटतं, शाळा चुकवायला मिळते, अभ्यास चुकवायला मिळतो. बोला, मग पोटात दुखणं हा पुण्याचा उदय की पापाचा उदय? अरे तू परिणाम करशील त्याच्यावर अवलंबून आहे. तू परिणाम करशील त्याच्यावर अवलंबून आहे. पोटात दुखलं बरं वाटलं, पुण्याचा उदय. पोटात दुखलं, वाईट वाटलं, त्रास झाला, पापाचा उदय. बोला, हे प्रत्येक गोष्टीत घटित होतं. हो, प्रत्येक गोष्टीत घटित होतं. यावरून सांगण्याचा भाव हा आहे की जीव करतो एकदा, त्याच्यामुळे कर्मबंध होतो, मग उदयाला येतो, मग जीव त्याच्या फळाला भोगतो. खरं आहे, ही सुद्धा सायकल व्यवस्थित चाललेली असते, त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाहीये. परंतु हे करायचं एकदा आणि भोगायचं नंतर असं सांगणारा व्यवहार नाही आहे. आणि इकडे निश्चयने सांगतो, ते जरी सत्य असलं तरी आणखी दृष्टी सूक्ष्म करून बघा. जीव त्याच समयाला परिणाम पण करतो आहे आणि त्याच समयाला त्याचं फळ सुद्धा भोगतो आहे. समजले का? आमच्या सगळ्या माता भगिनी भाकरी करतात, चपाती करतात, पोळी करतात, पुऱ्या करतात. बोला, मग त्या करताना त्याचं फळ मिळतं की नंतर त्याचं फळ मिळतं? बोला, इथे दोषीताई ऐकतायत, सांगा केव्हा फळ मिळतं त्याचं? तर आम्ही काय म्हणणार, नाही, जेव्हा भाकरी करून त्या बुट्टीत पडेल, डब्यात राहील आणि जेव्हा आम्ही जेवायला बसू तेव्हा त्याचं फळ मिळणार, असं नसतं. हो, ते भाकरी करताना जे काही भोगणं चालू आहे ना ते त्याचं फळच आहे. बोला, सदाकाळ परिणाम एकसारखे कुठे असतात? भाकरी करताना, चपाती करताना. बोला, कधी कधी आनंदानं करतो, कधी कधी काय हे एक्स्ट्रा काम लागलं. बोला, काय त्यावेळेचे परिणाम असतील ते. मग ज्यावेळी करणं सुरू आहे त्यावेळी जे वेदन सुरू आहे तेच त्याचं फळ आहे. आणि मग जेव्हा जेवायला बसतो, तीच भाकरी खायला बसतो, तेव्हा ते खाणेरूपी कार्य सुरू आहे आणि त्याचं जे वेदन आहे ते त्याच वेळी सुरू आहे. समजलं का? म्हणजे हे करणं आणि भोगणं ह्याला आपण मागे पुढे करून पाहिलं, त्याची संगती लावली तर त्याचं नाव व्यवहार नाही. आणि करणं आणि भोगणं एकाच समयात पाहिलं तर ते त्याचं नाव निश्चय नाही. आणि दोहोंचीही संगती बरोबर बसते. व्यवहार नाही सुद्धा बरोबर सिक्वेन्सनी तिथेच येतो
आणि निश्चय नय सुद्धा बरोबर तिथेच असतो. दोघांच्याही मध्ये कुठेही विरोध नाहीये. आम्हाला विरोध वाटतो हा आमच्या अज्ञानाचा विरोध आहे. समजलं का? हे दोन्ही एकत्र कसे बसणार हे आम्हाला समजत नाही म्हणून विरोध आहे. निश्चय व्यवहार नयाला विरोध नाहीये कुठेही, वस्तू स्वरूपाला कुठेही अडचण नाहीये. आम्हाला समजत नाही ही आमच्या मतीची अडचण आहे. चला, खूप विस्तार झाला, याला खूप वेळ द्यायला पाहिजे. आता फक्त एवढंच लक्षात घ्या की जीव प्रथम समयात कार्य करतो, प्रथम समयात पुण्यपापाचे भाव करतो आणि मग पुढे जाऊन त्याला त्याच्या कर्मांचं फळ भोगावं लागतं. असं हे बरोबर आहे असं कथन करणारा व्यवहार नाही आहे. आणि या उलट जीव ज्या समयात परिणाम करतो त्याच समयात त्याचं फळ भोगून मोकळा होतो, शिल्लक ठेवत नाही, असं त्याच वेळेला रोखीनं सांगणारा याचं नाव निश्चय नय आहे. निश्चितच या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असतील तर आपण नंतर विचारू शकता. इथे आता ही गाथा पूर्ण होते. 9व्या क्रमांकाची ही भोक्तृत्वासंबंधीची गाथा येथे पूर्ण होते. आणि आता 10व्या गाथेला आपण केवळ प्रारंभ करूया. माझ्यामध्ये वेळ होतो आहे रवींद्रजी. हा, घेऊया का पुढे आणखी 5 मिनिटे? हा, चालेल, ठीक आहे. चला 10वी गाथा पाहूया. या संदर्भात कोणाला आणखी विचारायचं असेल तर आज विचारू देत, म्हणजे पुन्हा उद्या नवीन गाथा घेता येईल. प्रश्न होते पंडितजी. हा, बोला. प्रश्न होता, कुमारजींचा प्रश्न होता. हा, बोला. स्क्रीनवर घेतो. हा, त्यांनीच प्रश्न विचारावा. शोभनाजी शहा आहेत का? हा, प्रदीप कुमारजींना मी स्क्रीनवर घेतोय. जय जिनेंद्र, माझा आवाज येतो? हा, बोला. येतोय. आता म्हणजे जिज्ञासा आहे माझी, शंका नाही आहे, जिज्ञासा आहे की जीव ज्यावेळेस एखादा सत्कृत्य करतो मनुष्य असताना, तर तेव्हा म्हणजे दान वगैरे देत होतं, त्याचा तो फळ ज्यावेळेस त्याचा मनाला जे आल्हाद वाटतो अशा प्रकारे आणि आनंद होतो किंवा कृतकृत्य झाल्यासारखं वाटते, यावरून तो त्या कर्माचं फळ त्यावेळेस भोगतो हे निश्चयाने सांगितलेलं आहे, पटलं. परंतु जिज्ञासा अशी आहे की जेव्हा तो त्याचं फळ म्हणून व्यवहारण्याने नंतर स्वर्गामध्ये उत्पन्न होतो आणि तिथे विविध प्रकारचे आनंददायक भोग भोगत असताना त्याच्यामध्ये आकुलता येते असं ते निश्चयाचं म्हणणं आहे त्यावेळेस त्या कर्माच्या निमित्तानं. तर ते आकुलता कोणत्या प्रकारची असते हे फक्त जिज्ञासा. हा, ठीक आहे. खूप सुंदर प्रश्न आहे की स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या जीवाला आकुलता होते असं कथन का केलं. वास्तवामध्ये स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या पुण्यकर्माचं फळ म्हणून त्याला 5 इंद्रियांचे विषय भोग मिळतात आणि विषय भोग भोगल्यानंतर सुद्धा त्याला अतृप्ती होते, त्याला तृप्तता येत नाही, त्याला बास असं वाटत नाही. तो जेवढ्या विषय भोगांना भोगतो तेवढी त्याची तृष्णा वाढत जाते, त्याला ते समाधान होत नाही, शाश्वत काळासाठी तो सुखी होत नाही. अतिंद्रिय आनंदाचं जे सौख्य असतं, जे सुख असतं ते त्याला मिळत नाही, कारण ते विषय भोग सुद्धा आपल्या आत्मद्रव्यापासून भिन्न आहे. आणि म्हणूनच त्या 5 इंद्रियांच्या विषय भोगांच्या द्वारे जीव सुखी होत नाही. जर सुखी झाला असता तर मग तीर्थंकरांनी आणि बाकी सगळ्या जीवांनी 5 इंद्रियांचे विषयभोग सोडून, राजपद सोडून, परिग्रहाचा त्याग करून जंगलामध्ये जाऊन आपल्या आत्मतत्वाची साधना का केली असती? यासाठीच केली, कारण 5 इंद्रियांच्या विषयभोगांमध्ये सुख मिळत नाही. म्हटलंय ना की 5 इंद्रियांच्या विषय भोगांना भोगणं म्हणजे आगीमध्ये तूप घातल्याप्रमाणे आहे. म्हटलं की नाही, जैसे पावक में घी डाला, म्हटलंय की नाही की या अग्नीमध्ये तूप घातल्याप्रमाणे जितके 5 इंद्रियांच्या विषय भोगांना भोगत जाऊ तेवढं समाधान आणि तृप्ती तर होतच नाही, उलट त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विकृती निर्माण होते, आकुलता निर्माण होते, तृष्णा निर्माण होते. इष्टोपदेश मध्ये म्हटलेलं आहे, आरंभे तापकान प्राप्तान व तृप्ती प्रतिपादकान अंते सुदुष्ट्यजान कामान कह सेवते कामं कह सेवते सुधी. म्हणजे हे विषयभोग पहिल्यांदा प्राप्त होतानाच अत्यंत कष्टदायक आहेत, मिळाल्यानंतर ते भोगत असताना अतृप्ती येते आणि जेव्हा ते विषयभोग दूर होत असतात तेव्हा त्रास होतो. म्हणजे काय, हे 5 इंद्रियांचे विषयभोग जुळवून आणणं सोपं थोडंच आहे. किती काबाड कष्ट करावे लागतात, किती आपल्याला
सायास करावे लागतात तेव्हा हे एकत्रित येतात. एकत्रित आल्यानंतर त्यांना सांभाळायचं अवघड. सांभाळत असताना ते भोगत असताना अतृप्ती, कितीही भोगलं तरी बास होत नाही. आणि कदाचित पापाच्या उदयाने ते दूर होत असतील तरी जीवाला आकुलता होते की मी एवढं सगळं मिळवलं, आतापर्यंत भोगत होतो आणि आता मला हे सोडून चालले आहेत. अशा प्रकारे हे भोगांचं मूळ स्वरूपच आहे. लक्षात आलं का? एका अर्थाने ते शाश्वत नाही म्हणून त्यांना आपण नाही, शाश्वत नाही म्हणून नव्हे, शाश्वत नाही म्हणून तर दुःखदायक आहेतच, पण भोगत असताना सुद्धा त्यांचं सुख खाजेप्रमाणे सांगितलेलं आहे. म्हणजे जितकं खाजवू तेवढं आपल्याला बरं वाटतं, पण ते बरं वाटणं सुद्धा दुःखालाच कारण आहे, ते सुखाला कारण नाही. आम्ही त्यामध्ये सुख मानतो, परंतु वास्तवामध्ये खाज हा रोग आहे. परंतु खाजवल्यानंतर आम्हाला सुखरूपी संवेदना होते, त्या संवेदनेमध्ये आम्ही सुख मानलेलं आहे आणि यालाच जग भुललेलं आहे. आचार्यदेव म्हणतात याला भुलू नका. गोड पदार्थ खाताना जो आल्हाद होतो त्याला भुलू नका. बोला, मैथुनादी क्रिया करताना जो आनंद होतो त्याला भुलू नका. हे एसीची थंड हवा भोगताना जो आनंद होतो त्याला भुलू नका. कारण वास्तवामध्ये हे भोग आहेत तर दुःखदायक आणि हा जीव अज्ञानजनित मान्यतेने त्यांना सुखदायक मानतो आहे. बस हाच त्याचा मतितार्थ आहे. शोभनाताईंना काहीतरी विचारायचंय. शोभनाजींना काही विचारायचं होतं का? हो. शोभनाजी दिसत नाही आहेत मला कुठे. शोभनाजी आहेत का? आणखी कोणाला काही विचारायचंय का? मला वाटतं शांतीनाथजींचा पण हात वरती होता. हॅलो हॅलो, जय जय, मी शोभना बोलते. हा बोला. शोभना शाह बोलते. माझा असा प्रश्न होता की आपण सांगितलं की ज्या समयात परिणाम होतो त्याच समयात तो भोगतो. चांगले परिणाम असेल तर त्याच समयात भोगतो. पण असा प्रश्न आहे की जेव्हा रौद्र ध्यान होतं आपल्याला, हा, ध्यान झाल्यानंतर हिंसा केल्यावर हिंसेमध्ये आनंद वाटतो. हो, शौर्यानंद म्हणून सांगितलंय. होय, की जे पाप करताना सुद्धा जो आनंद होतो पण त्याचं फळ मात्र वाईट भोगावं लागतं. हा. मग हे असं विरोधात्मक मला वाटलं म्हणून जिज्ञासा विचारली. फारच सुंदर आहे तुमचा प्रश्न. यामुळेच हा निश्चयनयाचं कथन समजताना थोडीशी अडचण होते. कारण एखाद्या जीवाने 1,00,000 रुपये चोरले आणि ती चोरी यशस्वी झाली, तर यशस्वी झाल्यानंतर त्याला तो चोरल्यानंतर आनंद होतो ना. मग तिथं तर उलट फळ मिळालं, केली चोरी आणि त्याला झाला आनंद. तर वास्तवामध्ये त्याचं उत्तर असं आहे की ती चोरी करीत असताना, शोभनाताई काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे, की ती चोरी करत असताना त्याला जी तगमग आहे, ती चोरी करत असताना त्याला जी भीती आहे, ती चोरी करत असताना त्याला जो संशय आहे, त्याला त्याच्यामध्ये येणारी जी अपराधाची भावना आहे, जे काही त्याला त्याच्यामध्ये ते जो भोगतो आहे तेच त्याच्या परिणामांचं फळ आहे. आता ती चोरी केलेल्याचं निमित्ताने जो कर्मबंध झाला तो 2 वर्षांनी उदयाला आला आणि त्या 2 वर्षांनी त्याला त्या पापाच्या उदयामुळे जे काही कष्ट झाले, तर ते कष्ट होताना सुद्धा त्याला विशिष्ट कषायाचेच परिणाम होत आहेत. त्या कर्मांचा उदय आल्यानंतर त्याला आनंद नाही होणार, त्याला काहीतरी शारीरिक वेदना होईल, त्याला काहीतरी तुरुंगवास होईल, नरकादींमध्ये त्याला काहीतरी प्रतिकूलता भोगावी लागेल त्या कर्माचं फळ म्हणून. तर त्यावेळेला तो जे परिणाम करेल त्याच परिणामांचं ते फळ असणार आहे. जे सुखदुःख त्यावेळी भोगेल त्याचंच ते फळ असणार आहे. म्हणजे धडधडीत खोटं बोलला होतो, मग तो धडधडीत खोटं बोलला, हे जे त्यानं कर्म केलं, हे जे त्याने परिणाम केले, त्या परिणामांचं फळ म्हणून त्यावेळी त्यानं जे भोगलं, त्याने जे काही त्याचे परिणाम भोगले तेच त्या परिणामाचं फळ. आणि त्या खोटं बोललेल्याचं कर्म म्हणून जे बांधलं त्याचा उदय जो नंतर आला, तो उदय आल्यानंतर तो जे परिणाम करेल ते निश्चितच कलुषितच असणार आहेत, ते चांगले असणार नाहीत. आणि त्यावेळी तो जे परिणाम करेल ते परिणाम निश्चितच आत्ताच्या खोटं बोललेल्या परिणामापेक्षा भयंकर परिणाम असणार आहेत, हे लक्षात घ्या. कारण कर्मांचा तीव्र उदय आहे आणि त्यावेळेला तो जे परिणाम करेल त्याचंच फळ तो तीव्र रूपामध्ये भोगणार आहे.
समजलं का? पहा, ह्याला जरा पुन्हा एकदा मी सांगतो. समजलं. हा सोप्या रीतीने विचार करावा लागतो. सोपं आहे त्याच्यामध्ये. हा आता चोरी करताना त्याचे परिणाम जर अगदी व्याकुळ होत असतील किंवा तगमग होत असेल हा. की आता कोण बघते का आपल्याला, हा. पकडला जातो काय, अशी त्यावेळेस तिची भावना असते. 100% असणार. ते भोगणं झालं ते. हा, तेच भोगणं झालं त्याचं. अगदी बरोबर. इथे एक नियम लक्षात घ्या. पापाचा जेव्हा थोडासा कमी उदय होता त्यावेळी त्यानं चोरी केली आहे, कारण चोरी करायला अनुकूलता मिळाली ना त्याला. त्यामुळे त्या वेळेला पापाचा कमी उदय असताना त्यानं चोरीचे परिणाम केले आणि जे काही परिणाम केले त्याचं फळ त्याच वेळी भोगलं. परंतु चोरी केल्यामुळे त्याला जो कर्मांचा बंध झाला तो खूप जास्त झाला आणि त्यात खूप जास्त कर्मांचा बंध जेव्हा उदयाला आला तेव्हा निश्चितच त्याचे परिणाम आणखी कलुषित झाले. कुठले चोरी करण्याच्या परिणामांपेक्षा सुद्धा जास्त कलुषित परिणाम झाले त्या कर्माचा उदय आल्यानंतर. आणि निश्चितच तुम्हाला कळालं असेल, परिणाम कलुषित जास्त झाले म्हटल्यावर त्यावेळी त्याला भोगावं लागणारं दुःख सुद्धा काय असणार आहे? निश्चितच जास्त असणार आहे. पहा, छान समजलं. जय जिनेंद्र, जय जिनेंद्र. चला रवींद्रजी, सुरू करूया आपण. प्रश्नमंचाची लिंक ग्रुपमध्ये आली आहे. इथे कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये पण मी ती लिंक शेअर केलेली आहे. सर्वांसाठी पुन्हा एकदा टाकली मी चॅट बॉक्समध्ये लिंक. आपण लिंकला क्लिक करून पटकन जॉईन होऊ शकता. लिंकला क्लिक केल्यानंतर एक ब्राउझर पेज ओपन होतं, वेब ब्राउझर पेज. त्याच्यामध्ये आपलं नाव लिहायचं आणि सबमिट करायचं, स्टार्ट गेम म्हणून करायचं. गेम तोपर्यंत स्टार्ट होणार नाही जोपर्यंत आपण इथनं जॉईन करणार नाही. मी इथनं स्टार्ट करणार नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे इनफ वेळ आहे, एक 5 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही सर्वजण जॉईन व्हा, मग आपण गेम चालू करू. प्रणिता, गेम मध्ये आता भरपूर जण जॉईन झालेले आहेत ऑलरेडी. प्रणिता, सर्वजण होत आहेत. आतापर्यंत 22 जण गेम मध्ये जॉईन झालेले आहेत. 22 जणांनी गेम जॉईन केलेला आहे. जॉईन झाल्यानंतर इथे आपापले नावं दिसतील आपल्या सर्वांना. प्रतीक्षाजी डोंगावकर, संध्याजी, शांतीनाथजी, सविताजी खेडकर, भरपूर नाव आहे. आपण सर्वांनी गेम जॉईन केलेला आहे. ग्रुपमध्ये सुद्धा आहे, त्याची लिंक युट्यूबवर सुद्धा लिंक दिलेली आहे. जे युट्यूबवर ऐकत आहेत त्यांना युट्यूबवर मी ग्रुपची लिंक सुद्धा सेंड केलेली आहे. चॅटबॉक्स मध्ये पण या प्रतियोगितेची लिंक आपल्याला पाठवलेली आहे. आपण त्या लिंकला क्लिक करायचंय. वेब ब्राउझर पेज ओपन होतं, त्यात आपलं नाव टाकायचंय आणि जॉईन व्हायचंय. 31 जणांनी जॉईन केलंय, 32. तर नाव इथे आपलं आलं याचा अर्थ आपण जॉईन झाला स्क्रीनवर. चला रवींद्रजी, सुरू करूया का? प्रसन्नजी फक्त 5 मिनिटं अजून. हो हो. सर्वजण पटकन जॉईन करू शकत नाही. ऍक्च्युली लिंक लवकर उघडत नाही, कधी नेटवर्कचा इश्यू असतो. 37 जणांनी जॉईन केलं. जेवढे जण आपले झूम ऍपवर प्रवचन ऐकतात तेवढेच युट्यूबवर, इव्हन त्याच्यापेक्षा जास्त युट्यूबवर पण ऐकतात. त्याच्यामुळे त्या सर्वांना जॉईन करायचं आहे आणि त्यांना लिंक ही पाठवलेली आहे. मी चॅटबॉक्स मध्ये लिंक पाठवतो पुन्हा एकदा. कोणाला जर लिंकचा काही लिंक बद्दल काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये मेसेज करू शकता. फार सोपा गेम आहे. 4 ऑप्शन येतात. 4 ऑप्शन मधल्या बरोबर ऑप्शनला क्लिक करायचं. आता मेन खेळ हा आहे की बरोबर ऑप्शन कोणतं, तर ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. तर त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न येईल
आणि मधातच सरप्राईज म्हणून 3 लाईफलाईन येतील, 3 चुकीचे प्रश्न. तुम्हाला पुन्हा चान्स मिळेल त्यातल्या एखाद्या प्रश्नाला आपल्याला पुन्हा सोडवायला. तर अशा प्रकारचा हा गेम आहे. सर्वांनी यापूर्वी खेळलेला आहे भरपूर जणांनी. 41 जण जॉईन झालेत. युट्यूबवर पण लिंक दिलेली आहे मी त्याची. युट्यूबवर चॅट बॉक्स मध्ये लिंक आहे, तुम्ही तिथनं जॉईन होऊ शकता. जेवढ्या लवकर आपण सर्व जॉईन व्हाल तेवढं जास्त वेळ आपल्याला खेळायला मिळेल. तसं म्हणजे आपल्याला काही सांगायचं या संदर्भात? थोडेसे त्यामधले प्रश्न नयांच्या संदर्भात आहेत. आपण सर्वांनी ते व्यवस्थित पाहून सोडवावेत. जर आपण तो चार्ट करून घेतला असेल, मी सांगितला होता तो, तर तो सोबत ठेवावा. ओपन बुक टेस्ट आहे, काही अडचण नाही. आपण निश्चितच त्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करावा. चला स्टार्ट करूयात प्रसंगजी. हो, सुरू करूयात. रेडी सर्वजण? अजून कोणाला जॉईन व्हायचं मी म्यूट करतो, अनम्यूट करतो सर्वांना. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. मी सर्वांना अनम्यूट केलेलं आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे या संदर्भात? चला, कोणालाही जॉईन करण्यासंदर्भात काही अडचण, प्रॉब्लेम वगैरे आहे का? येतोय का? आपल्या सर्वांचे माईक चालू झालेले आहेत. कोणाला काही शंका, काही प्रॉब्लेम असेल या संदर्भात तर आपण विचारू शकता. नाहीतर मग आपण एक